नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन सिरीज मुंबईची. हडप्पाकालीन बांधलेली शहरे कशी बांधली गेली होती ते बघा. नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन सिरीज मुंबईची. की मुंबईमध्ये काय काय आहे काय काय नाही. पण सुरुवात करतोय चर्चगेट स्टेशन पासून, कारण मुंबईची सुरुवात इथूनच होते. आणि इथे आलं की असं फील होतं की यार मुंबई सुरू हो गई. तर आज आपण इथून वॉक करत करत गेट ऑफ इंडिया, तिथून वॉक करत ताज हॉटेल, ओबराय हॉटेल आणि मरीन लाईन्स हे सर्व शूट करूया. आणि इथली वाईब म्हणजे त्या क्लासी, एकदम क्लासी वाईब किंवा नॉर्मल जनरेशन वाईब पण बोलू शकता. बट पूर्ण व्हिडिओमध्ये बघा की वाईब कशी आहे. कट कट. मुंबईची लाईफस्टाईलच अशी आहे की कॅप्चर करायला बगळे पण पोच देतात, मुलीच नाहीत. मुंबईची लाईफस्टाईलच अशी आहे, एका साईडला हेरिटेज बिल्डिंग आणि दुसऱ्या साईडला फास्ट मुव्हिंग ट्रॅफिक. पण मुंबई कधी स्लो होत नाही हा. आणि एकेका माणसांची जरूरत पूर्ण करते ही आमची मुंबई. हे फ्लोरा फाउंटन, मुंबईचा हुतात्मा चौक फ्लोरा फाउंटन. आणि ह्या हेरिटेज बिल्डिंग्स मुंबईच्या, जिथे मुंबई कधी स्लो नाही या बिल्डिंगमुळे. मुंबई एकाच दिवशी थांबलेली 26/11. आणि हे झालं शेअर मार्केट. हा वॉक फक्त रोडचा नाही आहे, हा वॉक आहे मुंबईच्या माइंडसेटचा. म्हणजे शांती, हालचाल सर्व इथे सुरूच असतं. कालाघोडा जम्बो. मुंबईची हीच ती हेवी ट्रॅफिक. आणि हा आला कालाघोडा. हा आहे मुंबईचा काळा घोडा. आणि इथे ना मुंबईचा काळा घोडा आर्ट फेस्टिवल असतो दरवर्षी. आणि 2026ला 31 जानेवारीपासून आहे ना 8 फेब्रुवारीपर्यंत काळा घोडा आर्ट फेस्टिवल आहे. तर आपण त्या दिवशी पण येऊया. पण आर्ट फेस्टिवल इथेच भरतो हे तुम्हाला सांगतोय. स्ट्रीटमध्ये असे बसून पेंटिंग्स काढतात. मुंबईची लाईफलाईन. मुंबई कधी कोणाला उपाशी मारू शकत नाही. इथे सुंदर असे स्केच पण बनवतात आणि चित्रकार पण आहेत भरपूर. ट्रॅफिक मुंबई
बिना ट्रॅफिक मुंबई म्हणजे बरोबर नाही वाटणार. मुंबई म्हणजे ट्रॅफिक, पण ट्रॅफिक म्हणजे मुंबई स्लो नाही आहे. ट्रॅफिक म्हणजे मुंबई कंटिन्यू आहे आपली. आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला. इथं बुद्धांचा स्टॅच्यू आहे आणि इथे तोफ आहेत, रणगाडे तोफ. स्पेशल हे म्युझियम आहे ना, हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि याच्या पाठी आहे जहांगीर आर्ट गॅलरी आणि काला घोडा. तर जर कोणाला हवं असेल ऑडिओ गाईड तर बहुतेक मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश आहेतच. मी काय केलं, माझ्याकडे सायकल होती आणि आम्ही शेतात राहायला होतो. हे आहे कमळाचे पदक. हडप्पाकालीन बांधलेली शहरे कशी बांधली गेली होती ते बघा. हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे. ॲक्च्युली मी आलेलो गेट ऑफ इंडिया वगैरे मरीन लाईनचा ब्लॉग बघण्यासाठी, काढण्यासाठी. अचानक मध्ये ठरलं की छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये जायचं. हे आहे साठवणीचे रांजण. म्हणजे जुन्या काळात धान्य वगैरे ठेवण्यासाठी हे रांजणं कामाला यायचे. रांजणं म्हणजे मटका बोलते ना, मटका, धान रखने के लिए मटका यूज होता था, वो यही है. तो ये है पूरा छत्रपति शिवाजी महाराज का वस्तु संग्रहालय. कि पुराने ज़माने में क्या क्या होता था, क्या क्या नहीं. और ये देखिए, ये जो है ये है पूरा शहर का खाना पिना कहाँ एक जगह रखा जाता था. म्हणजे पूर्ण अन्नधान्य कसं ठेवायचे वगैरे हे सगळं इथे दाखवलं गेलेलं आहे. आणि हे कसं कसं बनवतात, कसं काय आहे ते दाखवलं गेलं. या आतमध्ये अजून काहीतरी गोष्टी दाखवतो तुम्हाला. हे आहेत गौतम बुद्ध. गौतम बुद्ध यांची मूर्तीच बोलू शकतो सध्याला. गौतम बुद्धांची मूर्ती.
आणि हे आहे सदाशिव आणि हे आहे शांतीनाथ. आता हे बघायला गेलं तर याचे काहीतरी स्टोरीज आहेत ते इथे लिहिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर हे उमा महेश्वर जर तुम्ही कधी पाहिले नसतील तो उमा महेश्वर एकेकाळी उच्चपया गुडी मंदिरातील छताचा भाग होता ना 7व्या शतकात बदामीच्या, तिथलं हे आहे. बिजापूर जिल्हा कर्नाटकमध्ये हे केलेलं आहे. आणि हे गरुड पुराण कोणाला माहिती असेल तर हे गरुड, हे वरुण, हे हरिहर, विष्णू आणि शंकराचे संमिश्र रूप. हे गणपती बाप्पा आहेत, हे वाराही आणि हे गणपती बाप्पा. आणि हे महेश्वरी, संगमराव गुजरातला आहे, इसवी सन 10व्या शतकातला आहे सर्व. काळ्या दगडातला गणपती बाप्पा. असे कित्येक गोष्टी या वस्तू संग्रहालयात आहेत. हे मुकुटधारी बुद्ध. हे श्रद्धेचे उपासक आहेत आपले शीर्ष. शाळेतल्या मुलांना हडप्पा संस्कृतीची जाणीव वगैरे करून दिल्या जाते इथे. अन्न साठा ठेवायचे रांजण आहे. हे वाडगं बोलायचे बघ, लहान वाडगं आहे. हे धान्याचं कोठार आहे, धान्याचं कोठार असतं ना ते. आणि हे धान्य दाखव. जळलेले धान्य, बहुधा गहू आहेत ते. स्टोव मॉडेल आहे, जुन्या काळातली चूल आहे. एक कोरीव मजकूर कशावर लिहायचे. हा मॅजिक बॉल, जादूचा वाडगा आपल्या भाषेत. हात देवतेला अर्पण करण्यासाठी हे. भरपूर काही गोष्टी आहेत. रोजेटा स्टोन, याच्यावर कोरीव मजकूर लिहिलं गेलेलं. आता माहिती नाही मला काय काय लिहिलं याच्यावरती. याला माहिती असेल मला कमेंटमध्ये सांगा की काय काय लिहिलेलं आहे याच्यावर. हे अलेक्झांडर, स्टँडर्ड ऑफ और
हे ब्रह्मा, हे आहेत रोमन दिवे आणि ही जुन्या काळातली नाणी. हे सिलेंडर आहे, सायरसचं सिलेंडर. आणि हे राजा अशोकाचा शिलालेख आहे. आणि हे माउंट ताईवरील चीनी सम्राटाचे शिलालेख. आपल्याला महाराजांच्या पण काही गोष्टी बघायच्याच आहेत, पण त्याआधी आपण हे बघूया, बौद्ध स्तूपाचे प्रवेशद्वार. राजा गुडिया शिल्पेचा भाग आहे. मम्मी, इजिप्तचा फॅरोचा राजा जुलियस सीझर. सम्राट ऑगस्टस. ह्या भरपूर काही गोष्टी वस्तू संग्रहालयामध्ये आहेत, पण आपल्याला जी गोष्ट बघायची आहे ना, ती आत्ता आपण जाऊन बघूया. इथे वस्तू संग्रहालयामध्ये सेकंड फ्लोअरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तू संग्रहालय. आपल्याला ते वस्तू संग्रहालय अगोदर बघायचं आहे, त्याच्यानंतर आपण पहिल्या माळ्यावर जाऊन बाकीच्या गोष्टी बघूया. या इकडे. हा खुला हौद आहे, लोखंडाने बनलेला, लोखंड, सोनं आणि चांदी. हे ॲक्च्युली 1900 शतकाचं आहे. रतन टाटा कला संग्रहामधलं आहे. म्हणजे जस्ट लाईक अ खुला खुद हेल्मेट. आणि हा तोफ, रणगाड तोफच माझ्या मते. आणि ही तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या तलवारी आणि या तलवारांच्या वेगवेगळ्या मोठी आहेत. या मोठींची नावं काही मला माहिती नाही, कोणाला माहिती असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे खंजर, कट्यार आहेत, याला यशब असं म्हणतात. आणि हे अभिलेखित शस्त्र, म्हणजे मुघलांच्या काळातले, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले. आणि हा प्रक्षेपित भाला, नाळ आहे, नाळ. आजकालच्या मुलांना माहिती पण नसेल त्या काळात नक्की काय होतं. हे चिलखत, अकबराचं चिलखत आहे ना, अकबरांची चिलखत. आणि हे त्या काळाच्या बंदुकी.
ही जहाज हे मराठ्यांच्या काळातील युद्ध नौका आहेत. शिवाट जहाज, पहाल जहाज आणि या तिरकटी गुलाब जहाज. आणि ह्या त्या जहाजांचा ते बोलतात ना डायग्राम. सोळाशे 17ची तलवार आहे आणि ही महाराजांचे शस्त्र. एलिफंट अंकुश ही छडी, हा गदा, कुबडी बकेट क्रच आणि हेच ते वाघनख. आहे पट्टा. हे मराठ्यांची शस्त्र होते माहितीये काय? चिलनम, बिछवा, मारूढाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फोटो आणि दत्तापाल. अशा बहुतेक गोष्टी आहेत ज्या कव्हर करायच्या राहिल्या आहेत आणि कव्हर झालेल्या आहेत. वा, सजावटीचं पात्र ते माझ्या मते त्या काळात बनलंय की या काळात मलाही ठाऊक नाही, बट या काळातही जास्त करून बनतं. हे दोरबजी टाटा, टाटा ग्रुपचे हेड. ही दोरबजी टाटा गॅलरी. छोटे छोटे सजावटी अत्तर वगैरेचे हे आहेत. हडप्पा संस्कृतीची घरे. जिथे टच करतो तिकडचं राहतं. ग्रँडफादर क्लॉक. ओरिजिनल क्रिसमस ट्री बघायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे यावा आणि हे ओरिजिनल क्रिसमस ट्री बघायला. गेट ऑफ इंडिया या रस्त्याला आहे. जाता जाता अगोदर INS विक्रांत ला आपण भेट देऊ शकतो. समोर आहे गेट ऑफ इंडिया. टूरिस्ट लोग यहाँ फोटो खींचते हैं और मुंबई का यहाँ रुक के एक सांस लेते हैं. वाह, सनसेट की मजा यहाँ पे नहीं तो और कहाँ पे. ये सिर्फ मोमेंट नहीं है, तो मुंबई का सिग्नेचर है. त्याच्यात करायचं एकदम फास्ट.
डाल दो अभी रानी बोला तो डाल दो हाँ बेटी से ना बिछुड़ उसमें आता है सामने है ताज होटल, हिस्ट्री, एलिगेंस और क्लास। कितने जन आप लोग? 7 लोग हैं। 7 लोग। हम बाहर है और सपने ताज के अंदर। म्हणजे कसं आहे, इथे स्वप्न फ्री बघू शकता, पण एफर्ट घेण्यासाठी खूप कॉस्टली जातं, म्हणजे खूप पैसे लागतात. म्हणजे हीच ती मुंबई. जगायला तर इथे कोणीही कसंही जगेल, पण एफर्ट घ्यायचं असेल तर पैसा हा जरुरी लागतोच. ताजमहल पॅलेस आणि ताज. ओबराय बोलत नाही, ओबराय फील आहे. लग्झरी या लाऊड नहीं करती, या फील होती है लग्झरी. एकदम शांत, म्हणजे काय बोलतात ना, ओबराय हॉटेल ते इथे पब्लिक येते सायलेंटली, लक्झरी पब्लिक येते आणि सायलेंट फील होतं इकडे. क्राऊड एवढा आहे क्राऊड की आपण सांगूच नाही शकत किती क्राऊड आहे, की माणसं लक्झरी फील करायला येतात इथे. आणि सनसेटची मजा ना, अरे सनसेटची मजा इथेच घेतली पाहिजे खरं तर. बसलेला क्राऊड, रमलेली माणसं एकमेकातच बसलेले आहेत. हे आकाशाचा फील. मरीन ड्राइव समुद्र आणि या समुद्राच्या लाटा. समुद्र पहुंच गए, चालू खा के बस. हाँ वो भी दिखा दिया गाड़ी करके ना अपनी मरीन ड्राइव. 900 रुपये का बढ़िया हमने मरीन ड्राइव बिल्डिंग में देख दिख रही है. 900 रुपये का मरीन ड्राइव, जिथे मुंबई थांबते. दिन भर की थकान यही आकर उतरती है. कोई अकेला है, कोई साथ में, पर समुंदर सबको सेम सुनता है. मुंबई टफ है, पर जब प्यार करती है तब दिल से करती है. दोस्तों, आज का सफ़र चर्चगेट मरीन ड्राइव. सफ़र मस्त झाला, पण कसं, तुम्हाला आज काय आवडलं, माझ्या नजरेत मुंबई कशी आहे मी ते दाखवलं तुम्हाला. तुमच्या नजरेत मुंबई कशी आहे आणि पुढचा व्लॉग मुंबईचा कुठला घेऊ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मुंबईमधल्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडलं, हे पहिल्या सिरीजचा पहिला भाग. नक्की आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय मुंबई.